चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरी, घरफोड्या करणाऱ्या आंतरजातीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली। या टोळीने नांदेड, हिंगोलीसह तेलंगणा राज्यात चोऱ्या केल्या होत्या। तेलंगणा राज्यात या टोळीवर 4 गुन्हे दाखल आहेत। गावठी पिस्तूल सुद्धा ही टोळी विक्री करत होती। टोळीतील तिघांबद्दल माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आसनाजवळून त्यांना अटक केली। त्यांच्याकडून इतर तिघांबद्दल माहिती मिळाली। पोलिसांनी तरोडा शिवरोड येथून त्यांना अटक केली। या 6 आरोपींकडून जवळपास 7 लाख रुपयांचा चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यातील 5 आरोपी हे अवघे 21 ते 25 वयोगटातील आहेत, तर एक आरोपी 30 वर्षाचा आहे। झुको अग्निशास्त्र आणि मोटरसायकल चोरीची मोटरसायकल वापरून चैन स्नॅचिंग, घरफोडी आणि मोटरसायकल चोरीचा एक आंतरराज्यीय गँग होता, ज्यामध्ये काही नांदेडचा आहे, काही मुदखेड, काही भोकर आणि एक आरोपी बाहेरचा पण आहे। हा सर्व जवळपास आतापर्यंत जे डिटेक्शन झालेली आहे त्यामध्ये 14 गुन्हा दिसतो, ज्यामध्ये 9 गुन्हे नांदेडचा आहे, 1 गुन्हे हिंगोली डिस्ट्रिक्टचा आहे आणि 4 गुन्हे तेलंगणा स्टेटचा आहे। आणि मुद्देमालची रिकव्हरी मध्ये जवळपास एकंदरीत व्हॅल्यू आहे हा 6,89,697, ज्यामध्ये की 2 मोटरसायकल आहे, एक KTMच्या बाईक आणि एक स्प्लेंडरची बाईक आहे आणि 4 पिस्टल, जे गावठी कट्टा म्हणतो, देसी पिस्टल आम्ही रिकव्हर केलेला आहे आणि एक एक्स्ट्रा मॅगझीन, तो टोटल 5 मॅगझीन, 7 कारतूस लाईव्ह राऊंड, तसेच ज्वेलरी आणि कॅश हा सर्व रिकव्हरी होऊन एकंदरीत 6,89,000 ची रिकव्हरी आहे आणि 7 आरोपी त्यामध्ये अटक आहे। 14 गुन्हे उघड झालेला आहे। चांगली कारवाई LCBची टीम, सायबर आणि आमचे पोलीस स्टेशनची टीमनी केलेली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो।